नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 4 आपत्ती व्यवस्थापन ह्या पाठातील प्रथमोपचार याचा अभ्यास करणार आहोत। तर कोणत्या दुखापतीसाठी कोणते प्रथमोपचार करावेत हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत। तर प्रथमोपचार म्हणजे काय? तर आता समजा तुम्ही खेळायला गेलात आणि तुम्हाला पटकन लागलं तर आई काय करते? तर आई काय लगेच दवाखान्यात घेऊन जात नाही तुम्हाला, तर त्याच्या घरी आणते, ती व्यवस्थित तुम्हाला बसवते, पाणी देते आणि नंतर तुमची जखम असते ती जरा डेटॉलच्या पाण्याने वगैरे धुवून काढते आणि मग त्याच्यावर काही तुमच्या घरात जो कुठला मलम असेल तो ती लावते। म्हणजेच काय करते? तर दवाखान्यात म्हणजे थोडीशी तुमची जखम आहे म्हणून ती घरच्या घरी त्याच्यावर उपाय करते। यालाच काय म्हणतात? प्रथमोपचार। म्हणजेच काय? तर दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना सामोरे जावे लागते। काही आपत्ती लहान असतात तर काही आपत्ती मोठ्या असतात। अचानक उद्भवलेल्या आपत्तीनंतर वैद्यकीय उपचार मिळवण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे असते। आता कोणत्या दुखापतीसाठी कोणते प्रथमोपचार करावे ते आपण पाहूया। तर बाह्य रक्तस्राव, समजा तुम्ही कुठे हे पडलात किंवा काही झालं तर तुम्हाला जर रक्त येत असेल तर काय करायचं? तर रक्तस्राव झालेली व्यक्तीच आराम वाटेल अशा पद्धतीने बसवायची अथवा झोपवायची। रक्तस्राव होणारा अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवायचा म्हणजे तो, आणि ती जखम आहे ना ती पाण्याने स्वच्छ करायची। आणि जर तुमच्याकडे बँडेज वगैरे नसेल लावायला तर काय करायचं? आपल्या घरातला एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने ती जखम बांधायची। भाजणे आणि पोळणे, आता काही किरकोळ भाजल्यास आपण काय करू शकतो घरच्या घरी? जर भाजणे कसे असते? एक तर किरकोळ असते एक तर गंभीर असते। जसं किरकोळ भाजल्यास काय करायचे? तर जखम झालेला भाग काय करायचा? पहिलं पाण्याने धुवायचा किंवा तो पाण्यातच बुडवून ठेवायचा जोपर्यंत आपल्याला माहिती आहे ना भाजलं तर कशी आग होते। आणि ज्या व्यक्तीला भाजलंय त्या व्यक्तीला पाणी द्यायचं प्यायला। निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवायचा व जखम हलक्या हाताने पुसून घ्यायची। ती जखम खसा पुसायची नाही, कारण ती जिथे भाजलेलं असते ती स्किन म्हणजे ती त्वचा अतिशय नाजूक झालेली असते, त्याच्यामुळे काय होईल ती त्वचा निघून जाईल नाहीतर। आणि मग तिथे ना तेलकट मलम लावायचा नाही। आणि ती जखम असेल ती कोरड्या ड्रेसिंगने झाकायची। आता तर गंभीर भाजलंय, समजा जर गंभीर भाजलं तर काय करायचं? जर गंभीर भाजलं तर जी व्यक्ती असेल ती अगोदर खूप घाबरलेली असेल, माहिती आहे ना, पाठीला खूप आग होत असेल आणि मग ती खूप घाबरली असेल, त्यामुळे तिला काय करायचं? मानसिक आधार द्यायचा पहिला। आणि ती भाजलेला जो भाग आहे तो निर्जंतुक कापडाने पूर्ण झाकून घ्यायचा। ज्या व्यक्तीला भाजलंय त्या व्यक्तीचे दागिने बूट सगळं काढून ठेवायचं आणि त्या व्यक्तीच्या त्वचेवर आलेले फोड फोडायचे नाहीत। तेलकट मलम सुद्धा लावायचं नाही। कपडे चिकटलेले असल्यास काय करायचे? ते काढण्याचा प्रयत्न करायचा नाही। आणि काय करायचं? ती व्यक्ती जर शुद्धीत असेल तर आपण तिला पाणी द्यायचं, चहा कॉफी अशी उत्तेजक पेय द्यायची नाहीत आणि लगेच त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे घेऊन जायचं, दवाखान्यात घेऊन जायचं पुढच्या ट्रीटमेंटसाठी। तर उष्माघात जर झाला तर काय करायचं? कुठले आपण प्रथमोपचार करू शकतो, म्हणजे काय काळजी घेऊ शकतो घरच्या घरी? तर प्रखर उन्हामध्ये काय होतं? जास्त वेळ आपण काम केलं तर काय होतं? आपल्या शरीरातील पाण्याचे व क्षारांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने उष्माघात होतो। जर उष्माघात झाला तर काय करायचं? ज्या रुग्णाला तो उष्माघात झालाय ज्या व्यक्तीला, त्या व्यक्तीला पहिलं काय करायचं? सावलीत न्यायचं, तिला थंड ठिकाणी न्यायचं, वाटल्यास AC वगैरे असेल तिथे घेऊन जायचं किंवा फॅन लावायचा। त्याचं शरीर पूर्ण थंड पाण्याने पुसून काढायचं। मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवायचे। पिल्यास त्यास भरपूर पाणी द्यायचे आणि जर त्याला उलटी वगैरे झाली तर तोंड एकाकडे ठेवून त्याला उताने झोपायला सांगायचे। आता तर सर्पदंश झाला तर तुम्हाला माहिती आहे का? सापाच्या जवळपास 2000 जाती आहेत, पण त्यातील थोड्याच जाती विषारी आहेत। उदाहरणार्थ कुठल्या? तर नाग, मण्यार, फुरसे,
घोणस इत्यादी. परंतु सर्पदंशाने म्हणजे सर्पदंश झाला तर सर्वच सर्पदंशाने मृत्यू होत नाही. परंतु सर्पदंश जर झाला तर तो माणूस किती घाबरतो आणि मानसिक त्याला धक्का बसतो, आणि जर व्यवस्थित आपण जर काळजी नाही घेतली तर मृत्यू सुद्धा येऊ शकतो. आणि काय करायचं, जर दंश झाला तर त्या सापाला मारायचं नाही, तर आपण सर्पमित्रांशी संपर्क करायचा. आणि तो सर्पदंश झाला तर आपण घरच्या घरी काय करायचं, तर पहिलं काय करायचं, तर ती जखम पाण्याने पूर्ण छान धुवायची स्वच्छ, मधीतच त्यात धीर द्यायचा, घाबरवायचं नाही त्याला. आणि दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधायचं, की जेणेकरून ते विष वरती जात नाही, चढत नाही. तर कुत्रा चावणे, तर कुत्रा चावला जर आपल्याला तर काय करायचं, तर कुत्र्याच्या चावण्याने काय होतं, तर शरीरातील रक्त दूषित होण्याचा धोका असतो. आणि जर कुत्रा चावला तर काय करायचं, तर ती जखम निर्जंतुक द्रावणाने धुवून घ्यायची, जखमेवर कोरडे कापड ठेवायचे आणि पहिलं डॉक्टरांकडे जायचं आणि तिथे अँटी रेबीज इंजेक्शन घ्यायचं. हे प्रथम करायचं. आपण घरच्या घरी याच्यावर काय होऊ शकत नाही. तर आज आपण काय शिकलो, आजच्या भागात आपण कोणत्या दुखापतीसाठी कोणते प्रथमोपचार करायचे हे शिकलो. पण आज पूर्ण या आपत्ती व्यवस्थापनात या पाठात आपण काय शिकलो, तर अचानक उद्भवलेली समस्या म्हणजेच काय, तर आपत्ती ह्या 2 प्रकारच्या असतात, एक नैसर्गिक आणि एक मानवनिर्मित, अशा 2 प्रकारच्या असतात. तर प्रभावी आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजनेमुळे आपण हानी टाळू शकतो. आता आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये न घाबरता ह्या पाठामध्ये शिकलेल्या उपाययोजनांद्वारे आपण बऱ्याच परिस्थितीशी आपण बऱ्याच प्रमाणात सामना करू शकतो. आता आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये घ्यायची दक्षता आणि प्रथमोपचारी माहिती ही सगळ्यांना असणे गरजेचे आहे. आस विद्यालय हे पहिले भारतातील ऑनलाईन स्कूल आहे. तिथे तुम्हाला 6वी ते 10वी पर्यंतचे सर्व विषयांचे मराठीतून क्लास मिळतात. आणि एवढेच नव्हे तर त्या अनलिमिटेड टेस्ट, आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही त्या शिक्षकांकडून तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता. म्हणून तर तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ह्या ॲपबद्दल सांगा. नमस्कार, धन्यवाद.